1 ऑगस्ट 2026 गेम ऑफ थ्रोन्सचा सीझन 2 संपवला. छानच आहे. अजून इतके सीझन्स यायचे आहेत पुढे, काय काय होत जाईल हे एक्साइटमेंट आहे. तर थोडक्यात या सीझनमध्ये सगळेच एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे दाखवलेले आहेत. म्हणजे जो रॉबर्टची जी मुलं असतात त्यातला तर एक तो जॉन स्नो, तो तर त्या बर्फिल्या उत्तर प्रदेशात त्या लोकांबरोबर जात असतो. तर त्याला मग मध्ये मध्ये काही असे ऑब्स्टॅकल्स येतात. तर त्याच्यात एक तिथेच राहणारे जे जंगली लोक असतात, तर त्यांच्यातलीच एक मुलगी भेटते, जिला काही लोकांना ते मारतात आणि तिला तो स्पेअर करतो. पण त्याच्या बरोबरचे साथी पुढे निघतात. ते म्हणतात, ते पुढे जाऊन आम्हाला भेटतो. तर तो तिच्याबरोबर जेव्हा जातो तर नेमका त्यांच्या तावडीत अडकतो पुढे त्यांच्या ग्रुपमध्ये, आणि मग ते लोक त्याला आपल्या बरोबरच नेत असतात. तर त्या दरम्यान त्या दोघांचा जरा रॅपो जमलेला दाखवलेला. नंतर दुसरा भाऊ जो असतो तोही एका दुसऱ्या आईचा मुलगा असतो, ज्याला रॅन. तर तो उठाव करतो आपल्याच लोकांच्या, म्हणजे तो म्हणतो मी विंटरफेलवर माझंच राज्य असायला पाहिजे. आणि मग त्याचे जे वडील असतात खरे, तर आणि बहीण हे त्याला साथ द्यायला तयार होतात, म्हणजे मेनली बहीण. आणि मग त्यांच्या मदतीने तो विंटरफेलवर अटॅक करतो, ते काबीज करतो आणि ऑर्डर देतो की ते जे त्याचे लहान दोघं भाऊ असतात, जो एक हे झाला असतो अपहाज, आणि दुसरा अजून एक लहान असतो जो अपाहिज असतो आणि त्याला स्वप्न वगैरे पडायचे ते. तर पण तिथला जो त्यांचा तो म्हातारा आहे असतो तो, आणि एक अजून मुलगी असते जी जिला जंगलातनं पकडून आणलेलं असतं, ह्यानीच पकडलेलं असतं ह्यानी. तर पण ती आता लॉयल असते यांना, स्टार्क्सला. तर ते लोक पळून जायला मदत करतात, गुहेत लपतात आणि दुसऱ्याच कोणाला तरी दोघांना असं जाळून लटकवून देतात तिथे. म्हणजे असं अझ्युम तो करतो की हे दोघं मेले छोटे, म्हणजे आता मीच राहिलो, एक माझा भाऊ रॉब आणि तो जॉन स्नो तर काय गेल्यासारखाच आहे. तर म्हणजे मी आता इथे राज्य करणार असं. तर हे इकडे रॉब तिकडे म्हणजे पुढे 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 चाल करून जात असतो, आणि त्याच दरम्यान हे पण असतं की बुवा एका मुलीशी लग्न करायचं असतं. तर त्या दिशेनेच त्यांची आगेकूच असते. पण तेवढ्यात त्याच्या कॅम्पमध्ये एक मुलगी असते की जी ऍक्च्युली चांगल्या घराणीतली असते, पण ती तिथे सगळ्यांची सेवा म्हणजे नर्स सारखं करत असते. आणि मग तिचं एकूण बिहेवियर, तिचं सगळं सॅक्रिफाईस वगैरे बघून तो तिच्याकडे आकर्षित होतो आणि मग आईला स्पष्ट सांगतो की मी काही त्या मुलीशी लग्न करणार नाही, मी हिच्याशीच लग्न करणार आहे, नर्सशी. आणि मग त्या दोघांचं लग्नही होते. आता इकडे जे लेनिन्स्टर आहेत, तर त्यांच्या तिकडे अजून सगळं वेगळंच चालू असतं. तर हां, आणि हे जेव्हा म्हणजे आई आणि मुलगा म्हणजे रॉब जेव्हा एक मदत मागायलाही एका ठिकाणी जेव्हा जातात त्या राजाकडे, तर तिथे तो राजा हिला, आईला, रॉबच्या आईला एक बॉडीगार्ड देतो, लेडी बॉडीगार्ड, आणि म्हणतो हा तुम्हाला खूप मदत करेल. पण ते लोक तिथेच असताना त्याचा अचानकपणे मृत्यू होतो. तर त्या अचानकपणे मृत्यू म्हणजे कोणाला कळतच नाही काय झालंय. पण ऍक्च्युली ती एक लाल रंगाचे कपडे घालून जी फायरची पूजा करते, स्टॅनिशची बायको, तर तिने ते काहीतरी जादू टोना करून त्याला मारून टाकलेलं असतं. मग ही परत येते. म्हणजे हे लोक जेव्हा पुढे परत असतात तर जिमी ह्यांच्या कैदेतच असतो. तर ही मग त्या बॉडीगार्डला सांगते की जिमीला सोडव, आणि म्हणजे त्याला मी रिलीज करते कैदेतनं आणि तू त्याला विंटरफेलला घेऊन जा, पुढचं काय करायचं मी बघते. तर हे आवडत नाहीये रॉबला, पण तो गप्प बसतो.
आता इकडे किंग्ज लँडिंग मध्ये लेनिन्स्टर जे असतात त्यांचे जे वडील असतात, तर त्यांच्या सैनिकांच्या हाती ही आर्या लागते आणि ती मग तिथे हे बनून राहते त्यांची, म्हणजे सर्वंट म्हणून. किचनमध्ये तिला काम असते, मग ती दारू सर्व कर, पाणी सर्व कर, आणि मग तिला त्याच्यामुळे त्यांच्या काय काय प्लॅन्स आहेत हे सगळे कळत राहतात. आणि त्याच सैन्यात एक मुलगा असतो जो हेल्प करत असतो तिला. म्हणजे तिने जर सांगितलं की नाही हा त्रास देणार आहे किंवा हा असं करतो, तर तो दुसऱ्या दिवशी मरून जातो, म्हणजे हा थोडक्यात त्याला मारतो. आता अशा याच्यातच या लोकांना लेनिन्स्टर्सला कळतं, म्हणजे जॉफ्री जो जबरदस्ती राजा झाला असतो, म्हणजे जिमी आणि त्या तिचा मुलगा लेनिन्स्टरच्या राजकुमारीचा. तर तो जॉफ्री आणि तो साल्साशी लग्न करणार असतो, म्हणजे रॉबर्टच्या मुलीशी. तर त्यांना असं कळतं की यांच्यावर हे लोक अटॅक करून येणार आहे, स्टॅनिसची सेना, आणि त्यांच्याकडे ती खूप मोठी आहे सेना. मग काय करायचं, मग यांची तयारी चालू असते. पण त्या दरम्यान मग ते लोक निरोप पाठवतात आपल्या वडिलांना, जे जिथे आर्या असते, की असं असं अटॅक होणार आहे, तर तुम्ही मदतीला या. पण त्यांना यायला थोडा उशीर होतो. तर त्या दरम्यान बरीच नासधूस होते, पण शेवटी म्हणजे ते पोचतात वेळेवर, आणि बरेच त्यांच्यात ते स्टॅनिस आणि इतर जी अजून दुसरी सेना असते त्यांना सगळ्यांना ते अटक करतात. तर आता ह्याची आई काय म्हणते जॉफ्रीची, की आता तू साल्सा, आणि साल्साला त्याच दरम्यान पिरियड्स पण सुरू होतात, म्हणजे ती आता आई बनायच्या लायकीची होते. तर हे कळतं सगळ्यांना. तर हा जॉफ्री आधी काहीच बोलत नाही की म्हणजे मी नाही करणार वगैरे, पण आईच त्याला म्हणते की आता ही जी कैदेतनं मुलगी आली आहे स्टॅनिशच्या इथनं, तर तिच्याशीच तू लग्न कर, ती चांगली आहे जास्ती. तर मग हा तयार होतो. मग आता साल्साचं काय होणार, म्हणजे हा मोठा प्रश्न असतो. तर जो एक वेश्यांना ट्रेनिंग वगैरे देणारा जो असतो, तर तो म्हणतो मी तुझी मदत करतो इथून पळून जायला, पण साल्सा म्हणते नाही, मी इथेच थांबणार आहे, मला कुठेही जायचं नाही, हेच माझं आता घर आहे. आणि मग हे सगळे मग जिंकतात. तर त्या लढाईमध्ये जेव्हा जॉफ्री बघतो की आपण हारतोय, तर तो तसाही तो लढत नसतोच, पण तो निदान बाहेर गेला असतो सैनिकांबरोबर त्यांना जोश द्यायला. पण अटॅक बघून तो आत येतो, आणि आई पण त्याला निरोप पाठवते की त्याला इकडे ये म्हणून. पण जो बुटका असतो बॉना, तर चाचा त्याचा, तर तो मात्र लढतो, पण त्याला मग बरीच दुखापत वगैरे होते. तर आता वडील आल्यानंतर ह्याला त्याचं सगळं रॉयल चाल घालवून टाकतात ते वडील, आणि एका कोठरीमध्ये त्याला ठेवतात. मग तिथे त्याची ती जी वेश्या गर्लफ्रेंड असते, तर ती म्हणते मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुला नीट करीन, आणि आपण करू सगळं नीट, म्हणजे पुढे मी मी तुझ्या बरोबर आहे, असं ती सगळं सांगते. नंतर इकडे ही जी टार्जेरियन असते, जिच्याकडे ड्रॅगन्स असतात, तर तिने क्वार्थच्या तिथल्या त्या राजांकडे शरण घेतलेली असते. तर ते लोक नालायक असतात सगळे, ते 13ही राजे. त्यांनी फक्त तो बनाव घडवून आणलेला असतो की आमच्याकडे भरपूर सोनं आहे, आमच्याकडे हे आहे ते आहे, तर तू तुझे ड्रॅगन्स दे वगैरे, पण ही काही तयार नसते. तर ते लोक ड्रॅगन तिचे चोरतात, आणि मग जेव्हा हिला आणि तिच्या त्या दासीला मारून टाकतात. तर जेव्हा तिला हे कळतं, तेव्हा ती त्या आपल्या बॉडीगार्डला सांगते, आणि मग ते लोक त्या शोधाला निघतात. तर त्या 13 राजांपैकी एक राजा हिला म्हणत असतो की तू माझ्याशी लग्न कर, तू हे सगळं तुझंच होईल वगैरे. पण त्याच राजांमध्ये एक जादूगर पण असतो. तर तो तिला म्हणजे तो म्हणतो की ड्रॅगन्स आमच्याकडे, तू शोध. तर ती बरोबर शोधत शोधत एका ठिकाणी पोहोचते, पण तिथे त्याला तो जादू करून तिला हॅल्युसिनेट करतो, तिला आपला पहिला नवरा दिसतो, एक बाळ दिसतं, असं तसं. पण शेवटी तिला ते ड्रॅगन्स सापडतात. पण त्यांना साखळदंडांनी बांधलेलं असतं, आणि तिथेच तो जादूगर तिला पण साखळदंडांनी बांधतो. पण
ती लगेच त्या ड्रॅगन्सना ऑर्डर देते आणि ते आग ओकून त्या जादूगरला मारून टाकतात. आणि थोडक्यात सगळ्याच राजांना आधी त्या जादूगरनी मारूनच टाकलं असतं. मग हे सगळे म्हणजे परत येतात ड्रॅगन्सना घेऊन वगैरे. आणि म्हणजे आता असं दाखवले की ड्रॅगन्स पण आता हळूहळू मोठे होतात ते. आणि मग क्वार्थमध्ये येतात. ते म्हणतात चला आता आपण इथे राज्य करू किंवा इथून पुढे जायचंय. म्हणून ती तिजोरी उघडतात. तर तिजोरी सगळी रिकामी असते, काही नसते त्यांच्याकडे. मग ते म्हणतात ठीक आहे, आता आपण पुढचं वाटचाल सुरू करूया. तर अशा पद्धतीने हे प्रत्येक याचे चेंजेस झालेले असतात. आणि ह्याला पण शेवटी विंटरफेलमध्ये जो रायन असतो, तर त्याला पण त्यांनी ज्यांची मदत घेऊन हे केलेले असतात ते सगळे त्याला लाथा मारून पुढे निघतात. म्हणतात त्याला म्हणतात तुला यायचं असलं तर ये, नाही तर राहा इथेच. तर अशा प्रकारे हा सगळा सेकंड सीझन मध्ये एंड झालेला आहे. बघू आता पुढे कोणाचं काय होतं, कोण पुढे म्हणजे एकमेकांवर मात करतंय ते आता बघायचं.